चिंतनासाठी घेतलेलं आहे. हे थोर भक्ती आवडते देवा, संकल्पानी माया संसाराची. हे विले अनंते कैसेची कहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वागिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे फळ संचिताचे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहुला संसार त्याचे. चार चरणाचा हा अभंग. याची घोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. भगवंताला काय आवडतं? ज्या पद्धतीने आपण आपली आवड निवड जोपासतो, ज्या पद्धतीने आपण आपली आवड निवड जोपासतो, मग भगवंताची आवड निवड ही आपण जोपासायला पाहिजे. साधी गोष्ट आहे. एखाद्या कॉलनीत घर घ्यायचं झालं तर आपण त्याच्या चतुष्सीमा तपासतो लगेच. पूर्वेला कोण राहते? देशपांडे राहतात वाटतं. पश्चिमेला कोण राहते? ऋषिको आहेत वाटतं. हा, दोन्ही घर छान आहेत, भांडण वगैरे होत नाही. मागं कोण आहे? पुढे कोण आहे? पाणी वेळेवर येतं का? म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी आपण तपासून बघतो. साधी गोष्ट घर घेताना. मग आता आपल्या हृदयामध्ये भगवंताचा वास जर व्हायचा असेल तर त्या पद्धतीने भक्ती करायला नको का? तर भगवंत आपल्याकडे येईल. मग भगवंताला कोणती भक्ती अभिप्रेत आहे ते तुकाराम महाराज म्हणतात. हे थोर भक्ती आवडते देवा, संकल्पानी माया संसाराची. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांनी मानवी जीवनाच्या कल्याणासाठी फार मोलाचं तत्वज्ञान सांगितलं. फार मोलाच्या साहित्याची निर्मिती संतांनी केली. प्रत्येक अभंग असं म्हटलं जातं, एक तरी ओवी अनुभवा, ओवी ज्ञानेशाची, अभंग तुकयाचा, श्लोक वामन पंडिताचा आणि आर्या मोरोपंतांची. मग त्यातला हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांना वेळ जाता नव्हता म्हणून अभंगाची रचना झालेली नाही. जे काही 6,000-6,500 आपण त्याच्या अभंगांची संख्या मानतो आपण, जवळपास त्या सगळे अभंग जर एकत्र केले तर त्यांच्या चरणाची संख्या जवळपास 27,000 होती. आणि आपले 4 वेदांची संख्या जर एकत्र केली तर 24,000 त्या ठिकाणी ऋचा तयार होतात. म्हणून आपण गाथेला पंचम वेद म्हणून मान्यता दिलेली आहे. हा 5वा एक वेदच आहे आणि त्यातील हे हा एक अभंग या ठिकाणी निरूपण आला आहे. त्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. भगवंताला त्याची केलेली भक्ती आवडते. पण ती कशी? शब्द फार महत्वाची. ही थोर भक्ती आवडते देवा असंही सांगू शकले असते, पण नाही. हेची थोर भक्ती ही आणि हीच, दुसरी तिसरी नाही. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पानी माया. हा जो आहे ना, हा आहे ना, तो आग्रह आणि निग्रह दर्शवतो. हेची थोर भक्ती, दुसरी तिसरी नाही. चा आग्रह कसा आहे? एक सुंदर उदाहरण देतो म्हणजे लक्षात. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी म्हणून आचार्य अत्रेंनी मंत्रालयावर एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चाचं नेतृत्व अत्रे करत होते. मोर्चा मागणी घेऊन मंत्रालयावर गेला. मुख्यमंत्री महोदय होते त्यावेळेस, ज्यांना आपण आधुनिक महाराष्ट्राचे जनक म्हणतो, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण. ते त्या मोर्चेकऱ्यांच्या समोर आले. अत्रेंनी निवेदन दिलं
मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारलं आणि सहज लक्ष गेलं, पाहतात तो भले मोठे बॅनर हातात घेतलेले आणि लिहिलंय मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. त्यावेळेस यशवंतरावजी म्हणाले, अहो भैया साहेब, झाला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, हे झालाच पाहिजे कशाला मध्ये आणलाय मी. तेव्हा उत्तर देणारे आत्रे होते. ते म्हणाले, तुम्हाला जर महत्व सांगू का? म्हणे ठीक आहे सांगा. तुमचं आडनाव काय? म्हटले चव्हाण. काढून टाकायचं. काय राहील? पंढरीनाथ. काय राहील? काही उपयोग आहे? म्हणून हाच पाहिजे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आणि हाच तुकाराम महाराज सांगतात. हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया. अगदी संसारातलं ते दृष्टांत फार सुख आहे. सगळ्यांच्या अगदी प्रत्येक जण याच्यातून गेलेला आहे. काय एकदा सौ म्हणाली मला की अहो ऐकलं का? म्हणलं बोल. या महिन्यात मला साडी घ्यायची. काही हरकत नाही, घेऊया साडी. तशी फारशी हट्ट करत नाही ती. आता हट्ट केला म्हणजे घेणं तर मग प्राप्त आहे. मग पगार झाला, दूधवाला, किराणा, गॅस, मुलांची ट्युशन फी, घर भाडं असं करता करता शिल्लक काहीच उरलं नाही आणि झालं. त्या महिन्यात काही साडी घेणं जमलं नाही. बिचारी समजूत, ठीक आहे पुढच्या महिन्यात घेऊ. म्हटलं हरकत, पुढच्या महिन्यात घेऊ. तो महिना गेला. असं करता करता महाराज 4 महिने झालं साडी घ्यायचा काही वेळ बसला. शेवटी एक दिवस ती वैतागली आणि म्हणाली, ऐकलं का? म्हटलं काय? मला या महिन्यात साडी घेतलीच पाहिजे. असं म्हटल्यानंतर मी सगळी कामं बाजूला ठेवली आणि दुकानात गेलो. पंढरीनाथ. कारण तो जो एवढ्या जोराने उच्चारलेला होता, असा जो च आहे आग्रह निग्रह दर्शवणारा, तो च या ठिकाणी अभिप्रेत आहे. हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया. म्हणून शब्द फार महत्वाचे. भगवंताला काय आवडतं? भगवंताला काही बाकीचं काही लागत नाही. तुमच्याकडे किती इस्टेट आहे, किती गाड्या आहेत, किती घोडे आहेत, अहो भगवंत तुमच्या भावाचा भोगेला आहे. नामदेव महाराजांची भक्ती सगळ्यांना माहिती आहे. ती भक्ती अशी होती महाराज की प्रत्यक्ष भगवंताला त्यांच्या हातून घास खावा लागला. का? नामदेवांचा असलेला भाव बघून भगवंत त्यांच्या हातून जेवतो. नामदेव श्रीपती राणा त्रिभुवनाचा, श्रीपती राणा त्रिभुवनाचा, भक्ता सर्वे जेवला. कधी भक्ती साधू कधी भक्ती साधू कधी
देव पाहायला गेलो देवाची होळी. जिथे भगवंत स्वतः येऊन कबीरांचे शेळे विणायचं काम करायचा आणि कबीर महाराज त्या भगवंताच्या भक्तीत लीन असायचे. कबीरा हरी भक्तीचा भुकेला आहे हो, पण ती भक्ती आपल्याला करायला पाहिजे. म्हणून ह्याची तोर भक्ती आवडते देवा संकल्पाने संसार, ही भक्ती करायला पाहिजे. शब्द फार महत्वाचे. तो च आपण ऐकला, त्याचा आग्रह निग्रहही ऐकला. मग आता जरा थोडस जाऊया संसार म्हणजे काय. तिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पाली माया संसार. शब्दही फार महत्वाचा आहे. सोडावी नाही म्हटलेलं, कारण सोडलेली गोष्ट पुन्हा धरता येते. सोडलेली गोष्ट पुन्हा धरता येते. एकदा काय झालं की गावचे पाटील गेले काशी यात्रेला. काशीला गेल्यानंतर आहे की काहीतरी सोडायचं अशी प्रथा आहे. मग काशीला जाऊन आले, घरी माऊंद घातला, दिवाळा जेवण केलं. हे गावचे सगळे लोक बोलवले. पाटील ओसरीवर बसलेले. नमस्कार चमत्कार जे घेतो जेवण करतो. काय पाटील बरं? हो. मग काय सोडलं? पाटील म्हणले मी राग सोडला. पाटील म्हणले मी राग सोडला. अरे वा, छान झालं छान झालं. जो तो येईल तो पाटलाला विचार, पाटील काय सोडलं? काय सांगायचं? राग सोडला. या प्रत्येक इसमागणे पाटलाचा पारा. अरे किती वेळा सांगायचं तुम्हाला राग सोडला म्हणून? म्हणजे सोडलेली गोष्ट. म्हणून इथे महाराजांनी शब्द फार महत्वाचा आहे. संकल्पानी माया संसाराची. संकल्प करणे म्हणजे काय हो? संकल्प करणे म्हणजे दृढ निश्चय करणे. आणि दृढ निश्चय कशाचा करायचा आहे? संकल्पावी माया. संसार नाही सोडायचा आहे. संसाराची जी माया आहे, संसाराची जी आसक्ती आहे. आपण परवा दिवशी उदाहरण पाहिलं. आईची माया वेगळी आणि संसारातली माया वेगळी. ही संसाराची माया आहे म्हणजे आसक्ती आहे. ती आसक्ती सोडायची आहे. सोडायची नव्हे, संकल्प करायचा आहे, दृढ निश्चय करायचा. आणि संकल्प करायचा म्हणजे पाणी सोडायचं आहे हो त्याच्यावर. एखादा म्हणेल माझ्याकडे 5-50 गाई म्हशी आहेत, मी पाण्याने नाही सोडणार, दुधाने सोडणार. संकल्प चालेल का महाराज? नाही चालणार. म्हणजे दूध हातावरून जरी खाली पडलं तरी त्याचा स्निग्धांश हाताला राहणार आहे. म्हणजे माया चिकटलेली असणारच आहे. म्हणून संकल्प सोडण्यासाठी पाणीच वापरतात. कारण पाणी हा एकमेव द्रव पदार्थ असा आहे की जो हातावरून टाकल्यानंतर त्याचा लवलेशही हाताला उडत नाही. म्हणून आपण म्हणतो एखाद्यावर पाणी सोडणे म्हणजे त्याच्या आसक्तीतून बाहेर पडणे. आणि इथे बाहेर पडायचं आहे संकल्पावी माया संसार. संसार सोडायचा नाही. कोणत्याही संतांनी सांगितलं नाही महाराज, कोणत्याही संतांनी. मग बरेच जण प्रश्न विचारणार नाही. बरेच जण असतात. आज आमचा कीर्तन करायचं आहे, 550 कीर्तन करायचं एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. निरपेक्ष कीर्तन सेवा. कुठली अपेक्षा न करता कीर्तनाला जायचं. निरपेक्ष 550 कीर्तन करायचं. त्याच्यामध्ये आज चर्चेला आलेला विषय मुद्दामून आज निघाला विषय म्हणून मी सांगतो. एका महोदयाने त्याच्यामध्ये उल्लेख केला की ज्ञानेश्वर महाराजांनी संसार नाही केला. संसाराचाच विषय आलेला होता. लग्नच झालं नाही तर मग महाराज संसार करणार कुठे? मग मी त्याच्यावर थोडीशी टिप्पणी दिली. म्हटलं महाराजांनी संसार केला.
कसा संसार केला भीमपदास रागामध्ये सांगतो. अवघाची संसार सुखाचा आनंद संसार केला का नाही. संसार करायला लग्नच झालं पाहिजे असं नाही. तुमच्या आमच्यासारखा संसार माऊलीने नाही केला. अहो जिथे विश्वात्मक देवाला प्रार्थना केली, आता विश्वात्मके देवे येणे वाक्यते तोषावे तोषोनी मज द्यावे असा यदान केले. अवघ्या विश्वाचा संसार त्यांनी केला. आनंदे भरी न तिन्ही लोकी अवघाची संसार सुखाचा करीन. राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी महाराजांनी सुद्धा संसार केला. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. त्यांचंही लग्न झालं नाही, मुलावरून पळून गेले, पण संसार केला महाराज केला. ज्यावेळेस वयाच्या 8व्या वर्षी आई रागावली म्हणून अडगळीच्या खोलीत लपून बसले, संध्याकाळच्या वेळेस सापडले, त्यावेळेस आईने बघितलं तर अरे नारोबा डोळ्यामध्ये पाणी का. तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं, चिंता करीतो म्हणजे विश्वाचा संसार त्यांनीही केला हो. म्हणून कोणत्याही संतांनी संसार सोडायला सांगितलेलं नाहीये. संसाराची जी आसक्ती आहे, जी माया आहे, ती सोडायची नवे नवे, ती सोडण्याचा संकल्प करायचा. म्हणून संकल्पावी माया संसाराची. आता संसार म्हणजे काय पाहूया. काल मी सांगितलं संसार म्हणजे 3 पायांचा, कितीही केला तरी पूर्णत्वाला जात नाही. एक पाय कायम मोडलेला, एक पाय कायम मोडलेला. अजून पुढे जाऊन एक व्याख्या केली रामकृष्ण परमहंसांनी, संसरती इति संसार. जो सरकत सरकत जातो तो संसार. आपण उडत उडत नेतो, आपोआप होतो तो संसार. संतांनी संसार केले नाही, त्यांचे संसार आपोआप झाले हो. ते कायम ईश्वर भक्तीत लीन असायचे. अजून पुढे जाऊन सांगतो, जिथे आपण एखादं गणित मांडावं
की आता मनामध्ये काही आडाखे बांधावे आणि ते नेमके चुकीचे ठरावे, याचं नेमकं ठिकाण म्हणजे संसार. याचं नेमकं ठिकाण म्हणजे संसार. काही मनामध्ये बांधून ठेवावं की आता करायचं हे बरोबर आहे, हेच बरोबर आहे असं मनामध्ये ठरवावं आणि नेमकं तेच चुकावं, हे ठिकाण म्हणजे संसार. याचं झालं असं, एकदा मी आणि सौ पुण्याला गेलो. कार्यक्रम संपला, संध्याकाळची वेळ. बस स्टँडवर आलो, जिथे बार्शीच्या गाड्या लागतात तिथे येऊन उभं राहिलो. गाडीला काही गर्दी नव्हती. 5-6 प्रवासी आहे, आम्ही दोघं जण, एक 7-8 प्रवासी सगळे मिळून असतील. आता निवांत उभा राहावं की, पण उभा राहतो कुठे निवांत आम्हाला. मी सभोवार नजर टाकली, बघितलं तर त्या गाडीत जे प्रवासी होते त्याच्यामध्ये एक जोडपं होतं. माझं सहज लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि मी सौला म्हटलं, अगं ऐकलं का, ते दोघे बहुधा नवरा बायको असावेत. कारण आहे का? पण नाही, रिकामी वेळ ना. मी म्हटलं ते दोघं नवरा बायको असावेत. आता माझी अपेक्षा काय की मी म्हटल्यानंतर त्यावर तिने होकारच द्यायला पाहिजे. होकार दिली ती बायको कुठली? तिने होकारच द्यायला पाहिजे असं मनामध्ये मी बांधलं. ते म्हणजे नाही, ती दोघे नवरा बायको मी सांगतो आहेत आणि तू नाही म्हणते. अरे वा. तिला म्हटलं मी सिद्ध करूनच दाखवतो ते दोघं नवरा बायको. करा म्हणजे सिद्ध, काय करायचं ते करा. मी सांगते ना ते दोघं नवरा बायको नाही, नाहीत म्हणजे नाही. गाडी आली, गाडीमध्ये चढलो. गाडी प्रशस्त रिकामी होती, पण नाही, ते जोडपं बसल्यानं बरोबर त्यांच्या पाठीच बसलो मी अगदी. कारण मला सिद्ध करायचं होतं ना हे दोघं नवरा बायको आहे. गाडी सुरू झाली, मनात चलबिचल, बायको नाही म्हणते. मग लक्षात आलं की अरे वा, यांच्याकडे एक छोटंसं बालक आहे, त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संपर्क साधता येईल. म्हणून त्या बाळाच्या गालाला हात लावला, म्हणलं वा छान, काय बाळ आहे, गोंडस आहे. म्हणलं तुमचा मुलगा का? आता त्या इसमानी माझा मुलगा आहे म्हटल्यानंतर माझा प्रश्न सुटला. तर तो म्हणाला नाही, माझा भाचा आहे. तो काय म्हणाला, माझा भाचा आहे. हे सगळं चालू आहे, सौ बघते. आता बसमध्ये पण हे धंदे चालू केले का म्हणजे, तुम्ही घरी चला बघते तुमच्याकडे. आता तो भाचा आहे म्हटल्यानंतर साहजिक आहे ना, माझा विषयच भेटला तिथे. पण मनामध्ये पुन्हा अरे ती बरोबर कशी आणि ही चूक कसा. कधी एकदा बार्शी येतोय असं झालं. नेहमी स्टँडवरून चालत घरी जाणारा त्या दिवशी दुसरा पाय रिक्षेतच टाकला हो. घरी आलो, घडी उघडली, बॅग फेकून दिली. म्हटलं तू बरोबर कशी आणि ही चूक कसा. अहो थांबा जरा, दम धीर काही आहे का नाही, थांबा जरा. मी सांग पटकन लवकर, तू बरोबर. तुम्ही ना अगदी हे आहात, हे म्हणजे गाढवं. प्रत्येक स्त्री आपल्या पतीला तुम्ही म्हणजे अगदी हे आहात, हे म्हणजे गाढव. मी म्हटलं आहे, सांग. तुम्हाला काय सांगायचं, तुमचं लक्षच नव्हतं नीट. म्हटलं काय, ते जोडपं होतं खरं. म्हटलं हो. ती बॅग, ते लहान मूल, ते कुणाकडे होतं. म्हटलं नाही रे पाहिलं बाबा रे, मुली त्या बाईकडे होतं. आणि तिथेच माझ्या लक्षात आलं की हे दोघं नवरा बायको नाही आहेत. म्हटलं कसं काय. अहो किती समजावून सांगायचं तुम्ही ना अगदी. म्हटलं हो असू दे, साधी गोष्ट आहे हो. एवढी त्या बॅगा, लहान मूल, हे सगळं वजनदार सगळं सामान जर असतं तर कोणती बाई एवढं सामान उचलेल बिन हा पैशाचं बरोबर असताना. पंढरीनाथ ते सगळं तिच्याकडे होतं ना, त्यावेळेच माझ्या लक्षात आलं की ते दोघं नवरा बायको नाही. म्हणजे मनामध्ये काहीतरी बांधावं आणि चुकीचं ठरावं, याचं नेमकं ठिकाण म्हणजे संसार. पंढरीनाथ त्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पारी माया संसाराची. ठेविले अनंते तैशे चिरहारे, चित्ती असू द्यावे समाधान. फार महत्वाचा मुद्दा आहे. ठेविले अनंते,
मनुष्य प्राणी हा एकमेव असा आहे की आपल्या सोयीनुसार आपल्या सोयीनुसार ठेविले अनंते तैसेची राहावे आणि संतांना दोष द्यायला मोकळा होणार. संतांनी सांगितलं ठेविले अनंते, म्हणूनच आज बेरोजगारांची संख्या वाढली. कारण संतांनी सांगितलं त्याचा अर्थच लक्षात घेतला नाही. ठेविले अनंते पैसेची राहावे म्हणजे काही कामधंदा करायचा नाही का? कामधंदा करायचा आहे हो, सगळे प्रयत्न करायचे. मग प्रयत्न करू न थकला ठीक आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे. एकदा काय झालं महाराज, वृत्तपत्र विभागामध्ये काम करत असताना एक लेख माझ्याकडे आला टायपिंग करण्यासाठी. तो लेख असा होता की आमच्यातच एका कीर्तनकाराने लिहिलेला होता. पण म्हणतात ना, संगती संग दोषा. काही वेगळ्या विचारांच्या जे लोक आहेत त्यांची संगत लाभली आणि झालं, याच्या मनाचं परिवर्तन झालं. हो महाराज, त्याच अभंगावर कीर्तन करणारे हे महाराज त्या अभंगावर विरोधी लेख लिहिला त्यांनी. त्यामुळे संतांनी मानवी जीवनाला आळशी बनवून टाकलंय. हे विले अनंते तैसेची राहावे. नाही ती दूषण त्या संतांना दिली. हो, टायपिंग करत असताना जीव नुसता खालीवर होत होता. कारण काय, नादीच लागले होते अशा लोकांच्या, अनिस कार्यकर्त्यांच्या नादी लागले होते. आता त्यांना कुठं माहिती आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे काही आज काम चालू आहे त्याचे उद्गाते तुकाराम महाराज हे सुद्धा त्यांना माहित नाही. नवस सायासे पुत्र होती का करावा लागणे पती, हे सांगणारे आमचे तुकाराम महाराजच आहेत. हो, नवस सायासे पुत्र होती का करावा लागणे पती. जर नवस सायासाने पुत्र झाले तर लग्न ही संकल्पना आली असती का? हे भिक्षून सांगणारे कोण आहेत? तुम्ही आम्ही काय काम करावं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एवढं आमच्या संतांनी करून ठेवले. हो, ही अंधश्रद्धा वगैरे हा मुळात सांगायची गोष्ट अशी विषय निघाला म्हणून सांगतोय की श्रद्धा त्याच्या विरुद्धार्थी शब्द अश्रद्धा. अंधश्रद्धा हा शब्दच डिक्शनरीत नाही. यांनी कुठली डिक्शनरी वापरली देव जाणे. पंढरीनाथ अंधश्रद्धा नाही. जी गोष्ट डोळसपणे केली जाते आहे तो करतोय, तो करत असताना त्यामागची त्याची भावना काय हे आपल्याला समजत नाही. तिथे नेमका गोची होते. एकदा काय झालं महाराज की एक साधू पुरुष तीर्थक्षेत्री आहे. तीर्थक्षेत्री आल्यानंतर नदीवर स्नान करावं असा मनात विचार आला. त्या वाळवंटामध्ये त्यांनी आपल्या गळ्यातली झोळी तिथे ठेवली आणि अंगावरचे कपडे उतरवले, त्या झोळीमध्ये ठेवले, पिशवीमध्ये ठेवले आणि स्नानाला निघाले. 4 पावलं पात्राकडे चालले नाहीत. पुन्हा मनात विचार आला, अरे इथे सगळी मुलं खेळतायत, खेळता खेळता ते आपल्या सामानाला लाखाडतील. तेव्हा असं करूया, आपण याला कुठेतरी व्यवस्थित ठिकाणी ठेवूया. म्हणून काय केलं त्यांनी, त्या नदीच्या वाळवंटातच एक खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये ते सगळे कपडे ठेवले आणि वाळूची कोप केली, छान उंचवटा केला. म्हणजे आंघोळ करून आल्यानंतर लक्षात यावं की या ठिकाणी आपले कपडे आहेत. छान पैकी कपडे त्यात ठेवले, उंचवटा केला वाळूचा. पुन्हा स्नानाला निघाले. 4 पावलं गेले नाही, पुन्हा माघारी आले. मनात विचार आला, अरे खेळता खेळता मुलं जर इथं आली, त्यांनी जर तो वाळूचा उंचवटा लाथाडून दिला तर मी कुठं उडकायचे माझे कपडे. म्हणून काय केलं त्यांनी, त्या ठिकाणी सुंदर अशी महादेवाची पिंड तयार केली. सुंदर अशी महादेवाची पिंड तयार केली. म्हणजे खेळता खेळता जरी मुलं या ठिकाणी आली तरी नको रे बाबा, देव पाय लावायला नको. म्हणजे आपण स्नान करून आल्यानंतर आपले कपडे कुठे आहेत हे सहज लक्षात येईल. म्हणून त्यांनी काय केलं,
महादेवाची पिंड तयार केली, हे सगळं चालू आहे. त्या तीर्थक्षेत्री तुमच्या आमच्यासारखे अनेक भाविक आले होते. काही तर भाविक पहिल्यांदाच आले होते, त्यांना काहीच माहित नव्हतं की या तीर्थक्षेत्राचं महात्म्य काय. ते साधू महाराज काय करत एवढंच बघत होते. त्यांना वाटलं की बहुधा या तीर्थक्षेत्राचं महात्म्य असंच आहे काय की स्नानाला जायच्या आधी महादेवाची पिंड तयार करायची आणि स्नानाला जायचं, स्नान करून आल्यानंतर छानपैकी भगवंताला स्नान घालायचं, झालं. त्या सगळ्या भाविक भक्तांनी वळवळतात, सगळ्या महादेवाचीच पिंडी तयार करायची. याला म्हणायचं अंधश्रद्धा, बाकी काही नाही महाराज. असो, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो त्यावे समाधान. भक्ती मार्गात जात असताना ठेविले अनंते तैसेची राहावे, मनाचं चित्ताचं समाधान फार महत्वाचं आहे. आणि नेमकं तेच आपल्याकडे नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, या सृष्टीमध्ये 10 चंचल पदार्थ आहेत. मन मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुता मा मदो मरकटो मत्सो मकारा दश चंचला. हे 10 मकार आहेत. मन मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुता मा मदो मरकटो मत्सो मकारा दश चंचला. हे 10 चंचल आहेत. त्या 10 मध्ये सगळ्यात पहिला नंबर मन. किती चंचल आहे, सगळे अग्रेसर आहे. मधुकरो पुंगा, मेघो पापड, आपण 2 दिवस झाले, चंचल आहे. मेघो मालिनी मदनो मरुता वारा, मा लक्ष्मी, मदो अहंकार, मदो मरकटो माकड, मत्स्य, हे सगळे चंचल आहे. आणि या चंचलात सगळ्यात पहिला नंबर कोणाचा? मनाचा. कितीही दिलं तरी चित्ताचं समाधान होत नाही. कितीही करा चित्ताचं समाधान होत नाही. आणि नेमकं भक्ती मार्गात आपलं हे मन जे आहे ना ते आडवं येतं. भक्ती मार्गात हे आपलं मन आडवं येतं. म्हणून तर एकादशी कशासाठी करायची? ती यासाठी ना 5 कर्मेंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये हे एके ठाई आणायची, म्हणजे मनाच्या ठिकाणी आणायचे. असं मिळून ते 11 होतं. म्हणून एकादशी आहे. बरोबर आहे ना? दश इंद्रियांचा एक मेळा केला. दश इंद्रियांचा एक मेळा केला. ऐसा तो पत्कारा, ऐसा तो पत्कारा होत असे कायागी पंढरी आत्मा. कायागी पंढरी आत्मा. नाम तो केवळ आणि 5 ज्ञानेंद्रिये यांना भारी ठरतं ते 11वं मन. इतकं सुसाट असतं. आणि त्याचं समाधान साधायचंय. ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. पण एवढं करून जर मनासारखं झालं नाही तर मग आहेच नाही. ठेविले अनंते अनन्य चिंतयन्तो माझे ये जना पर्युपासते येषां नित्ययुक्तानां योगक्षेम पहावे. भगवंत आहेच की हो. समाधानी वृत्तीने राहा. सगळे संत समाधानी वृत्तीचे होते म्हणून ते संत होते. पुढे जाऊन महाराज म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिता.
वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ काय या सृष्टीचा निर्माता श्री ब्रह्मदेव, या सृष्टीचं पालन पोषण करणारे भगवान विष्णू आणि सृष्टीमध्ये समतोल राखणारे भगवान शंकर. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, ती सृष्टी निर्माण करत असताना प्रत्येकाला आयुष्याची मर्यादा घालून दिलेली होती महाराज. पण एवढं करूनही भगवंताने आम्हाला आयुष्य दिलं. पण वाहिल्या उद्वेग एवढं दिलंय, पण त्याच्यात समाधान नाही हो. कायम काहीतरी खुसपट काढायची सवयच राहिली. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगळे ते फळ संचिता. आज भगवंतानी हा जीव जन्माला घातला, तो मुळात कर्जाऊ देव आहे. पंचमहाभूतांकडून कर्ज घेतलं भगवंतानी आणि हा जीव जन्माला घातला हो. मग आता कर्जाऊ देव आहे, मग कर्ज फेडायचं का बुडवायचं? DCC बुडवली तशी. पण सगळ्या गावात तीच बोंब आहे. इथेच अशातला भाग आहे. प्रत्येक जिल्ह्यात तीच अवस्था आहे. काय जीव जन्माला घालत असताना पंचमहाभूतांकडून कर्ज घेतलं, मग ते कर्ज फेडायचं. भगवंताचे आपण कर्ज बाजारी आहोत, मग ते कर्ज फेडायचं कसं? तर त्या भगवंताचं नामस्मरण करून ते कर्ज फेडायचं. पण नाही, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ देवा देऊन दिलं ते असं. पण मला एक सांगतो, जन्माला आल्यानंतर सुख काय किंवा दुःख काय हे प्रत्येकाच्या वाट्याला आहे. सुख पाहता जवा एवढे, दुःख पाहता एवढे. वास्तविक पाहता दुःख कमी आहे महाराज, सुख जास्त आहे, पण आपल्याला लक्षात येत नाही. ते सुख कुठे माहिती का? या सुखाला की करी तळमळ, या सुखाला की करी तळमळ, या सुखाला की करी तळमळ, या सुखाला की करी तळमळ. पंढरीची जाईल एक वेळ, पंढरीची जाईल एक वेळ, सुखाला की करी तळमळ, सुखाला की करी तळमळ. असं सुख प्राप्त करायला पाहिजे, पण ते नाही. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिता. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. आज जे काही वाट्याला सुख आहे किंवा दुःख आहे ते या जन्मीचं नाही महाराज. संचित क्रियमान आणि प्रारब्ध, ज्याला आपण व्याकरणामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ म्हणतो, परमार्थात संचित क्रियमान आणि प्रारब्ध. माझा संचिताचं फळ आपण आता भोगतोय. आज जी काही वाट्याला सुख किंवा दुःख आहे हे पूर्व संचिताचे वेळे फळ जाणार. मी नेहमी सांगत असतो की महाभारताचं युद्ध झालं आणि त्या महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाने भीष्माचार्यांवर बाणांचा वर्षाव केला. अंगामध्ये ठिकठिकाणी बाण घुसले आणि भीष्माचार्य शरपंजरी झाले. वास्तविक इच्छामरणी होते आणि उत्तरायणाची वाट बघत होते. एकदा का उत्तरायण लागलं की मग आपण आपला कार्यभाग संपवावा. उत्तरायण लागलं, विचार केला आता आपण इहलोकीची यात्रा संपवावी. पण मनामध्ये काही प्रश्न आहे, ते प्रश्न एकदा भगवंताला विचारावं म्हणून भगवंताची प्रार्थना केली. भगवंत समोर आले, म्हणाले केशवा, अरे या मुखामध्ये सदैव तुझंच नाव होते. येता जाता उगत अवस्था मी तुझा दावा करत होतो. मग असं असताना माझी ही अवस्था काय? सहज प्रश्न केला. तेव्हा भगवंतानी त्यांना अनेक जन्म दाखवले मागचे, फ्लॅशबॅक. हो,
फ्लॅशबॅक आत्ताचा आहे अशातला भाग नाही. फ्लॅशबॅक फार पूर्वीपासून आहे. दूरदर्शन, आकाशवाणी हे जुने शब्द आहेत, फक्त गोंडस नावं घेऊन पुढे आलेली एवढंच. दूरदर्शन पूर्वी होतं, महाभारतात होतं दूरदर्शन. धृतराष्ट्राला रनिंग कॉमेंट्री ऐकवली युद्धाची संजयाने. आजच्या संजयाने नाही, त्या काळातला संजय होता. धृतराष्ट्राला बसल्या जागेवर रनिंग कॉमेंट्री ऐकवली, कारण संजयाला दूरदृष्टी होती. त्या संजयाला दूरदृष्टी होती. दोन दृष्टी. पंढरीनाथ म्हणजे दूरदर्शन होतं का नाही? होतं. आकाशवाणी होती का नाही? होती. मग भगवंतांनी पितामहांना काही मागील जन्म दाखवले. त्या प्रत्येक जन्मात पितामह भीष्म हे राजपुत्रच होते. त्यातल्या एका जन्माची ही कथा. शिकारीला घोड्यावर बसून जंगल वाटेने चाललेली असताना त्या वाटेवर एक सरडा आडवा आलेला त्यांना दिसला. मनामध्ये विचार आला, अरे घोड्यांच्या टापाखाली हा सरडा येईल आणि तो मरून जाईल, म्हणून आपल्या भात्यातला बाण काढला, त्या बाणावर सरड्याला उचललं आणि बाजूला भिरकावून दिलं. पण महाराज, बाजूला बाबळीचं बन होतं. तो सरडा बाबळीच्या बनामध्ये जाऊन पडला. त्याच्या शरीरात असंख्य काटे घुसले. तो तिथेच त्याचा प्राण झाला. अनावधानाने घडलेलं कृत्य, त्या कृत्याचं प्रायश्चित्त म्हणून या जन्मी तुम्हाला शरपंजरी पडावं लागलंय. हे विले अनंते तैसे चिराले चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ गोवणे ते फळ संचिताचे. कोणत्या कर्मात झालेल्या कर्माचं फळ कधी भोगावं लागलं.